श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तुम्हाला माझ्या आजच्या या मोठ्या ब्लॉगमध्ये ना, आज मला स्वयंपाकाला सुट्टी भेटलेली आहे. आता स्वयंपाकाला सुट्टी भेटली म्हणल्यावर प्रत्येक गृहिणीला किती आनंद होतो हे तर तुम्हाला माहितीच आहे, हो की नाही. पण सुट्टी ज्या दिवशी भेटते ना, त्या दिवशी एक्स्ट्रा काम मात्र आपल्याला करावं लागतं, हे मात्र त्याहून खरं आहे बघा. तुम्हाला कसं वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आज स्वयंपाकाला तर सुट्टी भेटली आणि त्यात आज एकादशी पण आहे. मग आज मी काय खायला बनवलंय हे तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे. आणि प्लस आज 31 डिसेंबर पण आहे. त्याचं काय एवढं नियोजन अजून मी ठरवलेलं नाही, बघूया आता काय होतंय ते. पण हॅपी न्यू इयरचं उद्या 1 जानेवारी असल्यामुळे आपल्या श्लोकने एक छान असं चित्र काढलेलं आहे, तर ते पण तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळणार आहे. तर माझा हा मोठा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला कसा वाटतोय ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग. श्लोक, तुझं काय चाललंय? उद्या न्यू इयर आहे म्हणून त्याचं चित्र काढायचं चाललंय ना? बघू, दाखव कसलं काढलंय. अजून पूर्ण व्हायचंय ना? तुझ्या स्वतःच्या मनानं काढायला लागलाय का मोबाईल मध्ये बघितलं होतं? कसं काढायला लागलाय? फक्त मी असं हे गोल असतो ते मोबाईल मध्ये बघितलेलं, हा, मग बघताना काढलंय आतलं हे तुझ्या स्वतःच्या मनानं. कलर फक्त हे आतलं केलंय आणि हे केलं. ते खाली आहे ती काय आहे? ते कशाच चित्र दिसायला लागले? खाली कशाच आहे चित्र? संभाजी महाराजांचं. ती मोबाईल मधनं बघून काढले ना? हो, पण मी असं थोडं. तुला आपल्या देदू बाळासारखी चित्र काढायला येते ते बघ, आहे का नाही? ओय, तुला येते ती? तू काढलेलं ना? तू काल काढलेलं ना कुठलं तरी? बर, थांब श्लोकचं बघते तोपर्यंत. आण, अजून वेळ आहे ना तुझं चित्र पूर्ण व्हायला. आपल्या देदू बाळाला पण तुझ्यासारखीच मस्त चित्र काढायला येते ती बघ. हो, मी तिचीच बघून शिकलोय. होय. हो, आता उद्या न्यू इयर आहे त्याच्यामुळे मस्तपैकी एक चित्र काढ. बघू तुझं. पण तू पान का फाडलंय? असं पान केलंय, कोरं पान होतं. होय, बर, छान आहे. कर आता अभ्यास कर. आज तर मला स्वयंपाकाला सुट्टी आहे, पण ना ओवीला भूक लागली. ओवी, असं बस झालं. काय खायला लागली तू? बटाटा हे करते मम्मी, आता मिरची टाकून शाबू करते. स्वयंपाकाला सुट्टी असल्यामुळे एवढा उशीर झालाय. ओवीला भूक लागली म्हणून तोपर्यंत बटाटा खायला दिलाय. आणि तू न्यू इयरचं चित्र काढत होता म्हणून मी तुझ्याकडे बघायला आली. तोपर्यंत माझं बटाटा थोडस करपलं बघ. शाबू करायला लागली होती, त्याच्यातलं बटाटा थोडस करपलं. असं काय होत नाही त्याला. आपल्या आई साहेबांना लय भारी शाबू येतो, मला नाही येत आपल्या आई साहेबांसारखा. आता शाबू लगेच करते आणि मॅगी पण करू ना थोडी. कर कर. आणि कोकरापूरवर आणलेलं पॉपकॉर्न पण कर. पॉपकॉर्न थोड्या वेळाने करूया. आता मॅगी करते आणि हे बाबानं दिलेलं चिली मिरची स्पेशल आहे. ही तोंडी लावून आपण सगळं मस्तपैकी खाऊया. शाबू, मॅगी, बटाटा खायला लागली तोपर्यंत मस्तपैकी आपलं जेवण होईल. स्वयंपाकाला सुट्टी पण उशीर तर भरपूर झालाय आता करायला. भूक लागली. झाला का आई साहेब? आई साहेब, आई साहेब आपल्या आई साहेबांनाच शोभत ती दादा. मला नाही तसं चांगलं वाटत. आई साहेब, गरमागरम शाबू झालाय तयार. गुडीचा उपवास आहे म्हणून शाबू केलाय. गुडीला अगोदर दिली आणि इकडे आपल्याला मॅगी शिजतीये. दोन्ही तिकडं मॅगी शिजती तोपर्यंत तू पण गरमागरम शाबू खाऊन घे. आणि मॅगीवर टाकायला छोटी छोटी कोथिंबीर कट करायची. ताजी ताजी फ्रीज मध्ये थोडी कोथिंबीर. तुला शाबू द्यायचा आहे का? हो, कारण तुझं चिली मिरचीवरच मागणार आहे. बाबाने दिलेल्या चिली मिरचीवर नाही ना? चल मग डिश घ्या अजून एक शाबूला. या गरमागरम शाबू खायला चला. गरमागरम मॅगी आणि शाबू आणि सोबत काय होय? लिंबू आणि मिरची. कुठली? उपवासाची चिली मिरची. श्लोक आज फाटलेली पॅन्ट घालून बसलेला आहे. गुडघ्यावर फाटली, गुडघ्यावर. असू दे, रोज घालायला काय होत नाही त्याला. कसा झाला शाबू? एकच नंबर. आधी सारखा झालाय बघ.
ती चिली मिरची छान लागते का? हो आज चपाती भाकरी नाही पण मस्त झालं आपलं जेवण हा. पोट भरून. पकडापट्टी आधी कशी करते चाबत असं काय करायला तुझा अभ्यास किती राहिला? आता वय आता ते आता किती 5 राहिले वाटतं ग 5 राहिले ही रफाराची शब्द ही परत मी तुला देते करून तोपर्यंत ही अगोदर अंकल पण तर फरक आता 26 जानेवारी येणार आहे त्याच्यामुळे मला दादाला 26 जानेवारीचं भाषण पण अजून लिहून द्यायचंय तीच मी आता इथं लिहून द्यायला लागली. आता ही तुझा क्लासचा जे अभ्यास होता ना ती लिहून दिलेला आहे बघ श्लोक झाला. 26 जानेवारीचं भाषण तेवढं लिहून द्यायचंय. किती पानं लिहून द्यावं लागेल भाषण तुला 26 जानेवारी? 2 नाही अगदी एका पानाचं. त्याच्यावर नको लिहू. मराठी भाषेतलं द्यायचं ना? नाही हिंदी. हिंदी. हा लवकरच 26 जानेवारीची पण आपल्याला तयारी करायला लागणार आहे आता. होईल पटपट अभ्यास करून घे. चल पटपट. परत तुला पण छोटस छान असं भाषण देते मी काय किंवा एखादी छान छान अशी गाणं तूही अभ्यास करा.